काळ्या वाटण आपण पाहिलं कसं बनवायचं. काळ्या वाटणातली अंड्याची कढी आपण बघणार आहोत, काळ्या मसाल्यातली. त्याच्यासाठी मी मातीचं भांडं वापरते, स्पेशली एक चुलीवरची चव येण्यासाठी. कारण आपण सगळं असं आगीमध्ये असं भाजून घेतलं आहे गॅसवरती चुलीसारखं, म्हणून मातीच्या भांड्यात. अर्थात मातीच्या भांड्यात काही करा, चव त्याची अप्रतिमच असते. आपण ऑइल अंदाजे 2 ते 3 चमचे, तेल आपलं छान तापलं. लसूण एक उभा चिरून घेतला आहे, एक म्हणजे 4-5 पाकळ्या, अर्धा कांदा. आता हे छान लाल होऊ दे. तेल तापतं आहे, एक लालसर रंग आलं की आपण मसाले, काळ्या मसाल्याचं वाटण आहे त्यामुळे थोडा मी कांदा लसूण मसाला वापरणार आहे, एक झणझणीत टेस्ट येण्यासाठी. होममेड आहे, त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, लिंक शेअर करते. घरच्या घरी कसा बनवायचा. मालवणी मसाल्यापासून मी तो कांदा लसूण मसाला बनवलेला आहे, मी व्हिडिओ शेअर करते. आता हे जरा लालसर होऊ दे. कांदा लसूण फ्राय झालं. आता आपलं काळं वाटण किती हवं त्याप्रमाणे. थोडं मीठ असल्यामुळे बऱ्यापैकी थोडं चवीनुसार मीठ अंदाज घेऊन घाला. एक साधारण 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्थात मालवणी आपण बनवतो आहोत त्यामुळे आपला मालवणी मसाला लागेलच, कारण त्याच्यामध्ये गरम मसाले बऱ्यापैकी असतात. अर्धा चमचा मालवणी मसाला. आणि आता ह्याला छान परतून घेऊया. एक 2 मिनटं बारीक गॅसवर परतायचं आहे, तेल सुटेपर्यंत छान मसाल्याला. तेल सुटलं आहे बघा. पाणी किती हवं त्याप्रमाणे. थोडं आता मीडियम टू हाय गॅस करते मी. एक उकळी आली की आपण अंडी सोडणार आहोत त्याच्यामध्ये. आता हे घट्ट पातळ कसं हवं त्याप्रमाणे करा. भाकरीबरोबर खायचं असेल तर थोडं घट्ट ठेवा, राईसबरोबर खायचं असेल तर थोडं पातळ करा. त्याला चांगली उकळी येऊ दे. उकळी आल्यावर त्याच्यात अंडी सोडायची, बस. वरून गार्निशिंग आपण कोथिंबीर घाला किंवा कसुरी मेथी टाकायला, काही जे आवडत असेल ते. आता ह्याला फक्त उकळी येऊ द्या मस्तपैकी. झटपट राईसबरोबर खायची अशी भूक लागली. काळं वाटण असल्यामुळे रश्श्याला थोडंसं काळपट रंग आलाय. ह्याच्यामध्ये बटाटा पण घालू शकता तुम्ही. बटाटा बारीक चिरून घालून झाकण ठेवा, 10 मिनिटात छान शिजतो. 5 मिनिटात छान उकळी आली आहे वाटणाला. अंड आणि अंड उकडलेलंच आहे, खूप हलवायचं नाही, आता ते सगळं त्याच्या आतमधलं एवढं झालं. आणि 2-3 मिनिटं छान झाकण ठेवून एक वाफ दिली की आपलं रेडी झालं काळ्या वाटणातलं अंड्याची कढी. आपली अंडा कढी तयार आहे.
राईस बरोबर खा, भाकरी चपाती कशाबरोबरही मस्त. रंग पण मस्त आलाय मटणाचा जसा असतो तसा. आणि टेस्ट करून बघा, बनवून बघा.